Audio Jungle. Audio Jungle. मंडळी नमस्कार. एस फॉर श्रीकांत देवल म्हणजे गोष्ट गावाकडची. आजच्या भागामध्ये आपण पडवळाची भाजी दाखवणार आहोत. ती आधी झालेली आहे, पण सबस्क्रायबर फॅमिली आहेत त्यांनी सांगितले दादा आम्हाला परत दाखवा, म्हणून ते मी आज तुम्हाला परत दाखवत आहे. तर ही हे पडवळ का परवाच्या दिवशी आम्ही बाजारातून आणलं. त्याच्यामध्ये बघा बिया असतात. तुम्ही कवळं जून असं बघून घ्या. हे बघा अशा बिया असतात. तर त्या बिया आतला गर असतो तो काढायचा आणि त्या चिरून घ्यायच्या. आता मी वहिनीने ते ऑलरेडी त्यातला गर काढलेला आहे, कसं पोकळ केलं आहे. तर ते मी आता तुम्हाला चिरताना दाखवतो कसं चिरायचं ते. सर्वप्रथम ते उभं चिरून घ्यायचं पडवळ. हे बघा असं असं चिरून घ्यायचं आणि मग त्याच्या अर्ध्या हाफ गोल काचऱ्या करायच्या. हे बघा अशा हाफ गोलमध्ये. पातळ करा कशाही करा, शक्यतो पडवळ कवळं घ्यायचं. धागे निघायला लागले का निघत असतील कट करताना, आणि शक्यतो पडवळ बाजारातून आणताना अर्ध कट करूनच घ्यायचं. हे बघा ह्याच्यामध्ये गर असतो, तो वहिनीने काढून घेतला आहे. तो आपल्याला वापरायचा नाही आहे, पण काही जण वापरतात कवळा असेल तर. आता त्या ताईंचं मी नाव घेत नाही आहे. त्या ताई आता तुम्ही बघा मी कसं करतो भाजी, ते पूर्ण रेसिपी पहा म्हणजे तुम्हाला कळेल. खूप छान भाजी होते पडवळाची. माझ्या अशा 2 रेसिपी आलेल्या आहेत. पडवळ फ्राय पण आलेली आहे, ती पण करा तुम्ही त्यात. हे आता थोडंसं जून आहे म्हणून त्याचा करकर आवाज येतो. आता हे कसं पडवल्याचा सीझन पण गेलाय ना, गेलाय पडवळाचा सीझन. ते आता शेवटचे राहिलेले आहेत ते जुने येतात. पडवळाचा सीझन बहुतेक थंडीमध्ये असतो ना जास्त. आम्ही तर ही वर्षातली पहिलीच भाजी खातोय वर्षातून, नाही का? हो, पहिलीच भाजी खातो, नाहीतर आमची सहसा होते भाजी अशी 4-5 वेळा तरी पडवळाची. बघा पडवळाच्या काचऱ्या अशा केल्यात मी. हे बघा पडवळ मी ऑलरेडी आधी धुवून घेतलेलं होतं. अशा काचऱ्या केल्यात. आपण भेटूया थोड्या वेळाने. आता हे मी पडवळ जसं दाखवलं तुम्हाला तसं कट करून घेतो, पण भेटूया थोड्या वेळाने. त्यासाठी मला लागेल टोमॅटो, कांदा आणि फोडणीचं साहित्य. चला आपण भेटू थोड्या वेळाने. तुम्ही पाहता मी कढी ठेवले, त्याच्यात 2 पळी छोट्या तेल टाकलं आहे. आता थोडंसं राई जिरं मिक्स टाकणार आहे. आम्ही राई जिरं एकदम मिक्स करूनच ठेवलं आहे मी. तडतडलं का आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत थोडासा कढीपत्ता. हां, आता आपण टाकणार आहोत लसूण पेस्ट थोडीशी. लगेच आपण टाकू कांदा टोमॅटो. जरा तडतडले आहे. फोडणी करताना जरा लांबच राहा, आता अंगावर उडेल. आता आपण याच्यात टाकणार आहोत हळद
थोडासा 1 चमचा किचन किंग मसाला आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा साधा मसाला, 1 ते 1.5 चमचा. आम्हाला भाजी तिखट लागते म्हणून मी 1.5 चमचा टाकले. आणि आपण मस्तपैकी आता परतून घेऊ. कांदा चांगला परतून घ्यायचा. जराशी आणि मी आता ह्याच्यात थोडंसं मीठ टाकतो जेणेकरून कांदा टोमॅटो पटकन शिजेल आणि पडवळसुद्धा शिजेल. आता मी हे पडवळाच्या दृष्टीने पण मीठ टाकून घेणार आहे, परत नको टाकायला म्हणून. तुम्ही नंतर टाकलं तरीसुद्धा चालेल, काही गृहिणी नंतर टाकतात. आत्ता टोमॅटो कांद्यावर मीठ का टाकायचं, तर टोमॅटो आपला शिजला पाहिजे. कांदा टोमॅटो तुम्ही ट्राय करून पहा नक्कीच. आता आम्ही ह्याच्यात पडवळ टाकणार आणि थोडासा पाण्याचा हबका मारणार आहे, कारण पडवळ थोडंसं जून होतं. पण आता परतून घेऊया. कांदा शिजला का मग कांदा टोमॅटो शिजला का मग आपण पडवळ टाकू. तुम्ही हे पडवळ आहे ते तुम्ही वालाचं भाजी म्हणजे जे आपण सोलून काढतो बिरडं त्याला म्हणतात आमच्याकडे, त्या भाजीमध्ये पडवळ टाकू शकता. ग्रीन वाटाणे कडधान्याच्या ह्याच्यात टाकू शकता, जसे हरभरे छोटे चणे, मोठे काबुली चणे, परत वाटाणे, मटकी, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही पडवळ टाकू शकता आणि फ्राय पडवळ सुद्धा करू शकता. तर आता मी ह्याच्यामध्ये हे बघा बारीक हाफ गोल केलेले पडवळ आहे, तर ते मी ह्याच्यात ॲड करणार आहे. आपण थोडं ॲड करू, म्हणजे तो आपला जो मसाला आहे तो सगळ्या पडवळाला लागेल. हां, थोडंसं हे बघा. तर पडवळ थोडंसं जून आहे म्हणून मी त्याच्यामध्ये थोडंसं पाण्याचा हबका मारणार आहे आणि वाफेला ठेवणार आहे, जेणेकरून जवळजवळ 15 ते 20 मिनटं वाफ देणार आहे. तुम्ही पण तेवढीच ठेवा. जर कवळं असेल पडवळ तर पाण्याचा हबका टाकू नका. जर कवळं असेल तर. आणि बघा अशा रेषा जर निघत असतील हे बघा अशा रेषा जर येत असतील पडवळाला, हे बघा अशा शिदऱ्या, तर आपण समजायचं पडवळ जून आहे. काही पडवळ एकदम कवळं असतं. ही भाजी सुक्की करायची. माझी नवीन आलेली रेसिपी पण पहा. आहे बघा पाणी आपण काही जण असे शिंतोडे उडवतो, तसे न उडवता हातामध्ये घ्यायचं, असं ओंजळीत आणि असं पसरवायचं, कारण ते पाणी मग इकडे तिकडे उडतं म्हणून थोडं घालायचं.
तुम्ही झाकण ठेवलं तर झाकणावरती सुद्धा पाणी ठेवू शकता, जेणेकरून भाजी खाली लागणार नाही. एकदम पाणी टाकायचं नाही कुठल्याही भाज्यांना, थोडं थोडं ओंजळीने टाकायचं, सुकी भाजी जर तुम्हाला करायची असेल तर. मला रेसिपी या कोणी शिकवलेल्या नाहीत, मीच या शिकलेलो आहे. मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं, वहिनीने प्रश्न मला विचारला होता तेव्हा तुम्हाला कोणी शिकवला. तर दुसरा एक भाग येईल प्रश्नांचा, तो पण पहा तुम्ही. तो सध्या जरा लांबणीवरती आहे. केलेला व्हिडिओ आहे मी तो, फक्त मी टाकलेला नाही आहे यूट्यूबला. आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया. मी थोडंसंच पाण्याचा हापका मारलेला होता. आपण भेटू थोड्या वेळ. तर आपण बघूया आपल्या पडवळाच्या काचऱ्या तयार आहेत का. बरोबर, पडवळाची भाजी या पहा, ही पडवळाची भाजी तयार आहे. तुम्ही याच्यामध्ये खोबरं सुद्धा टाकू शकता. तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली का? आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मंडळी, पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.